मध्ये असलेल्या भोंदू अशोक खरात विषयी ही अपडेट आहे सध्या समोर येते। भोंदू अशोक खरात संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी कडून प्रतिभा चाकणकर यांची तब्बल 8 तास चौकशी करण्यात आलेली आहे। तसंच त्यांचा मुलगा तन्मय याची देखील चौकशी करण्यात आली आहे। 134 पेक्षा जास्त खरं तर 4 खाती ही संशयाच्या भोवऱ्यात सापडलेली आहेत आणि यातील 2 खाती ही प्रतिभा चाकणकर यांच्या नावावर आहेत, तर इतर 2 खाती ही तन्मय चाकणकरांच्या नावावर आहेत। 134 पेक्षा जास्त बनावट खात्यांचं हे जाळं असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। या खात्यांमध्ये भोंदू खरातला नॉमिनी दाखवण्यात आल्याचाही संशय आहे। दरम्यान प्रतिभा चाकणकरांच्या नावे 2 खाती असून एक सामान्य बचत खातं तर दुसरं स्पेशल सेव्हिंग अकाउंट आहे। तसंच 2021 मध्ये सुमारे 26 लाख रुपये जमा करण्यात आले आणि नंतर हे पैसे स्पेशल अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आले असल्याची ही माहिती आहे। तर 2024 पर्यंत एफडी आणि संबंधित एकूण व्यवहार 40 लाखांपेक्षा जास्त असल्याचंही उघड झालंय। दुसरीकडे तन्मय चाकणकर यांच्या खात्यांमध्ये ही याच प्रकारचा व्यवहार झाल्याचा संशय आहे। दरम्यान प्रतिभा चाकणकरांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत। दुसरीकडे खरात याच्याकडे धार्मिक कारणासाठी गेल्यावर आधार आणि पॅन दिल्याचं चाकणकरांकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय। तसंच कॉल रेकॉर्डनुसार एप्रिल 2025 ते मार्च 2026 दरम्यान 230 हून अधिक कॉल आणि 200 पेक्षा जास्त मेसेजेसद्वारे संवाद झाल्याची ही प्राथमिक माहिती समोर आली आहे। या संवादाची तपासणी सुरू असून निष्कर्ष अद्याप प्राथमिक टप्प्यात आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संकेत वरक सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संकेत, भोंदू अशोक खरात तर अटकेत आहे, मात्र आता प्रतिभा चाकणकरांची तब्बल 8 तास चौकशी झाली असल्याचं कळतंय। काय अपडेट, काय काय झाले चौकशीत? खरं तर प्राजक्ता, भोंदू अशोक खरात प्रकरण जेव्हा घडलं त्यानंतर खरं तर अनेक धागेदोरे या प्रकरणाला निघाले, अनेक अँगल्स या प्रकरणाला निघाले। त्यातला एक अँगल होता तो म्हणजे मनी लॉन्ड्रिंगचा आणि त्या अनुषंगाने ईडीने अर्थात तपास सुरू केला आणि समता नागरी पतसंस्था जी आहे तिथे जवळपास त्या नागरी संस्थेत जवळपास 134 असे संशयित अकाउंट्स ईडीला सापडले। घोस्ट अकाउंट्स आपण ज्यांना म्हणतो, म्हणजे असे अकाउंट्स असतात हे फक्त पैशांची अफरातफरी हेराफेरी करण्यासाठी वापरले जातात। त्यामुळे 134 अकाउंट्स असल्याचा संशय जो आहे तो ईडीला होता। त्यानंतर त्यात 4 खाती जी होती ही चाकणकरांच्या नावावरती होती। त्यातली 2 चाकणकर, एक म्हणजे प्रतिभा चाकणकर ज्या रुपाली चाकणकर यांच्या बहीण आहेत प्रतिभा चाकणकर, आणि 2 खाती तन्मय चाकणकर म्हणजेच कोणतं प्रतिभा चाकणकर यांचा मुलगा। तर त्या अनुषंगाने जे आहे ते PMLA अंतर्गत प्रतिभा चाकणकर यांना ईडीने समन्स बजावला होता। काल जवळपास त्यांची 8 तास चौकशी झालेली आहे। त्यांचे जे 2 अकाउंट्स होते त्यातलं एक अकाउंट्स नॉर्मल अकाउंट होतं आणि दुसरं होतं ते स्पेशल सेव्हिंग अकाउंट होतं, ज्याच्यामध्ये आपण एफडी असं म्हणू शकतो। एफडीचं अकाउंट होतं ज्याच्यामध्ये पैसे तुम्ही ठेवलेत की ते काही काळासाठी फ्रीज असतात। तर 2021 मध्ये या अकाउंटमध्ये जवळपास 26 लाख रुपये आले होते आणि त्याची मॅच्युरिटी जी अमाऊंट होती ती 2024 ची 40 लाख होती, rather 40 लाखांपेक्षा जास्तच होती। तर या सर्व अनुषंगाने खरं तर जो आहे तो तपास करण्यात आला होता। आता ही जी अकाउंट्स आहेत या अकाउंट्समध्ये नॉमिनी जे होता तो खरात होता। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या अकाउंटसाठी जो मोबाईल नंबर वापरला गेला तो खरातचा मोबाईल नंबर वापरला गेल्याची सगळी माहिती समोर आलेली आहे। मात्र आता चौकशी दरम्यान चाकणकरांनी हे सगळे प्रतिभा चाकणकरांनी हे सगळे आरोप जे आहेत ते फेटाळून लावलेले आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही धार्मिक भावनेने खरात त्यांच्याकडे जायचो आणि त्यानंतर आमच्या तिकडे आधार कार्ड घेतलं गेलं, पॅन कार्ड घेतलं गेलं, आता त्याचा गैरवापर झाला आहे का असा देखील संशय जो आहे तो प्रतिभा चाकणकर यांनी व्यक्त केलेला आहे। पण एकंदरीत जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ही अफरातफरी असल्याचा संशय जो आहे ईडीला आहे। जवळपास 134 अकाउंट्सच्या संपूर्ण घोळामध्ये इन्व्हॉल्ड असल्याचा संशय त्यांना आहे आणि सध्या प्राथमिक चौकशी जी आहे ती ईडीने सुरू केलेली आहे। अशी देखील माहिती मिळते की प्रतिभा चाकणकर यांचा जो मुलगा आहे त्याचे देखील 2 अकाउंट्स त्या पतसंस्थेमध्ये आहेत आणि त्याला देखील ईडीने समन्स जारी केलेला आहे। त्याच्यामुळे तन्मय चाकणकर यांची चौकशी होते का ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महत्त्वाचं म्हणजे आता प्रतिभा चाकणकर यांनी जरी आरोप फेटाळले असले तरी ही मनी ट्रेल जी आहे ही ज्याला आपण म्हणतो की हा चौकशीचा एक भाग झाला की हे पैसे कुठून कसे आले, ही जी मनी ट्रेल आहे ही देखील आता ईडी शोधून काढणार आहे, ईडी याचा तपास करणार आहे अशी माहिती मिळते। त्याच्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखी प्रतिभा चाकणकरांची चौकशी होते का, आणखी किती वेळा त्यांना बोलवतात, तन्मय चाकणकरांना किती वेळा बोलवतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि चौकशीत नेमकी अजून कोणाकोणाची नावं पुढे येतात, कोणकोणते अकाउंट्स पुढे येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्राजक्ता, ठीक आहे।
संकेत, वेळोवेळी अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. पुढची बातमी, मुंबईतील पायधुनीमधील 4 जणांच्या मृत्यूचं गूढ हे अद्यापही कायम आहे. घटनेला 8 दिवस उलटूनही अद्याप फॉरेन्सिक कडून अहवाल आलेला नाहीये. पोलिसांचा संपूर्ण तपास हा फॉरेन्सिकच्या अहवालावर आता अवलंबून आहे. रिपोर्ट आला नसल्यानं तपासही संथ गतीनं सुरू आहे. पोलिसांकडून आतापर्यंत नळबाजार भागातील कलिंगड विक्रेते आणि नातेवाईकांची चौकशी करण्यात आली आहे. मात्र फॉरेन्सिकचा अहवाल आला नसल्यानं चौकशीला दिशा मिळालेली नाही. तपास अधिकारी आता या अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. मुंबईतील पायधुनीमध्ये 4 जणांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचं गूढ अद्यापही कायम आहे. मृत्यूपूर्वी अब्दुल्ला डोकाडिया आणि त्यांच्या पत्नीची प्रकृती थोडी बरी झाली होती अशी माहिती आहे. पोलिसांशी बोलताना अब्दुल्ला डोकाडिया मला थोडं बरं वाटतंय म्हणत उठूनही बसले होते. अब्दुल्ला नसरीन आणि त्यांच्या मुलीनं पोलीस आणि डॉक्टरांशी संवाद देखील साधला. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा ढासळली आणि मृत्यू झाला. सुधारत असलेली प्रकृती अचानक बिघडून मृत्यू कसा झाला, नेमकं काय घडलं, असे अनेक प्रश्न यामुळे आता निर्माण झाले. तर या कुटुंबाचा म्हणजे या कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचं गूढ अद्यापही कायम असल्याचं पाहायला मिळतंय. मृत्यूपूर्वी अब्दुल्ला डोकाडिया आणि त्यांच्या पत्नीची प्रकृती ही थोडी बरी झाली होती अशी माहिती मिळते. आणि आता या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संकेत वरक सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. संकेत, पायधुनीमधील या कुटुंबाचा म्हणजे 4 जणांचा मृत्यू झाला, त्यांचे अहवाल समोर अजून आलेले नाहीयेत. नेमका मृत्यू कशामुळे झालाय ते कळत नाहीये. काय अपडेट? प्राजक्ता, हे संपूर्ण प्रकरण जर आपण पाहिलं तर मागे आपण बातमी केली होती की जो प्रिलिमिनरी PM रिपोर्ट, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आहे त्याच्यामध्ये मृत्यूचं कारण हे ऑब्लिक कोलन करून ऑब्झर्वेशन पेंडिंग असं ठेवण्यात आलं आहे. त्याच्यामुळे मृत्यूचं कारण अजून समोर आलेलं नाही आहे. आणि आता हा तपास थंडावला आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याचं कारण म्हणजे पोलिसांच्या तपासाला आता दिशा नाही आहे. दिशा का नाही आहे तर फॉरेन्सिकचा रिपोर्ट अजूनही आला नाही आहे. पोलिसांनी इमिडिएट बेसिसवरती म्हणजे प्राधान्यावरती हा रिपोर्ट अहवाल मागवला होता, पण फॉरेन्सिकचा रिपोर्ट 8 दिवस त्या घटनेला उलटून गेलेत. गेल्या रविवारची घटना होती, पण अजून देखील फॉरेन्सिकचा रिपोर्ट आलेला नाही आहे. आणि सगळा तपास जो आहे तो कम्प्लिटली तो फॉरेन्सिकच्या अहवालावरती अवलंबून असणार आहे. आता FDAने जे आपल्याला माहिती दिली आहे त्यानुसार त्या कलिंगडामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ नव्हती, ना आकारासाठी, ना गोडव्यासाठी, ना रंगासाठी. त्याच्यामुळे कुठेतरी कलिंगड या पिक्चरमधून थोडंसं साईडला होताना आपल्याला दिसतोय. त्यामुळे आता नेमकं त्याच्यामध्ये आणखी काही होतं का, आणखी काही घटक होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे. आता ते कोण सांगणार आहे ते अर्थात ते फॉरेन्सिकची टीम सांगणार आहे. पण फॉरेन्सिकचा रिपोर्ट जो अजून आलेला नाही आहे. आता हा फॉरेन्सिकच्या रिपोर्टला का उशीर येतोय हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. आणि कधी येतोय याच्यावरती आता सगळ्या पोलिसांचा तपास जो अवलंबून आहे. दुसरी इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे गूढ नेमकं कायम आहे. आणि गूढ का म्हणतोय मी या संपूर्ण प्रकरणाला, कारण की ज्या दिवशी डोकाडिया परिवाराला रुग्णालयात भरती करण्यात आलं त्यानंतर जी लहान मुलगी होती तिचं आधीच निधन झालं होतं. मात्र जी मोठी मुलगी आहे आणि पती-पत्नी म्हणजे नसरीन आणि अब्दुल्ला डोकाडिया हे पोलिसांशी संवाद साधला, त्यांनी स्टेटमेंट दिलं. महत्त्वाचं म्हणजे मला आता थोडंसं बरं वाटतंय असं बोलून अब्दुल्ला डोकाडिया हे उठून देखील बसले होते. त्याच्यामुळे कुठेतरी प्रकृती त्यांची ठीक होत होती, पण नेमकं असं काय झालं की परत त्यांची प्रकृती जी आहे ती बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला. खरं तर हे संपूर्ण जर आपण चित्र पाहिलं तर खूप जास्त संशयास्पद वाटतं. त्याच्यामुळे आता नेमका त्यांचा मृत्यू कशामुळे झाला हे समोर येणं खूप जास्त गरजेचं आणि महत्त्वाचं देखील आहे. प्राजक्ता.